यांच्या प्रचार निवडणुकीमध्ये सहभागी झालेलो आहे आणि मी आपल्या शेजारच्या मतदारसंघाचा आमदार आहे। बऱ्याच वर्षानंतर या शहरामध्ये फिरण्याचा मला योग आला। मी भारतीय जनता पार्टीचा जाहीरनाम्याचं आता वाचन केलं। विकासाच्या अनेक मुद्द्यांचा उल्लेख भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यामध्ये केलेला आहे, परंतु मला आजच्या या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून हा प्रश्न करायचा आहे की एवढ्या विकासाच्या मुद्द्यांचा उल्लेख करण्याची गरज का भासली? यापूर्वी या शहरामध्ये ज्यांची सत्ता होती एवढ्या वर्षापासून त्यांनी काय केलं हा प्रश्न आहे। ज्या ठिकाणी आपण प्रेस घेतोय या समोरचा हा रस्ता या शहराचा मुख्य रस्ता आहे, या रस्त्याची काय अवस्था आहे? नगरपालिकेला विकास कामासाठी केंद्र शासनाकडून मागच्या 5 वर्षामध्ये मोदी साहेबांनी महाराष्ट्रामध्ये 50,000 कोटी रुपये खर्च केलेत आणि याचा लाभ सगळ्याच नगरपालिकेला भेटलेला आहे। यामध्ये कंधार सुद्धा आहे। क्रीडा संकुल उभारणार लिहिलेलं आहे, मुखेडमध्ये क्रीडा संकुल उभारलेलं आहे। तुमच्या गावामध्ये क्रीडा संकुल नाही आहे। खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डे असं जाहीरनाम्यामध्ये लिहिलेलं आहे। तुम्ही आमच्या गावामध्ये येऊन बघा, त्या ठिकाणी शहरापासून अर्धा किलोमीटर लांब जर 2 घरं असतील तर त्या घरापर्यंत सुद्धा आम्ही पक्का रस्ता केलेला आहे। त्यामुळं मला प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून इथल्या सर्व मतदारांना या ठिकाणी आव्हान करायचं आहे की भारतीय जनता पार्टी जाहीरनाम्यामधले सगळे मुद्दे हे आम्ही पूर्ण करू, पण याहीपेक्षा एक वेगळा मुद्दा या ठिकाणी मी सांगतो की या शहरामधला नगरपालिकेतला भ्रष्टाचार हा संपवून या शहरामध्ये एक स्वच्छ प्रशासन देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि आमच्या नगरसेवकाच्या माध्यमातून भविष्यकाळामध्ये होईल आणि ते झाल्याशिवाय खऱ्या अर्थानं कंधारचा चेहरा बदलता येणार नाही। शहराच्या दोन्ही बाजूला मोठे मोठे तलाव आणि पाण्याचे नैसर्गिक स्रोत असून सुद्धा धरण उशाला आणि कोरड घशाला यासारखी परिस्थिती या गावामध्ये उत्पन्न झालेली आहे। तुमच्या गावामध्ये गोरगरीब माणसांना प्यायला स्वच्छ पाणी उपलब्ध नाही। अनेक भागामध्ये गोरगरीब माणसं पाणी विकत घेऊन पितात, एवढी गंभीर परिस्थिती या गावामध्ये आलेली आहे। आणि मागच्या काळामध्ये ज्या लोकांनी या ठिकाणी सत्ता उपभोगली ते सपशेल या ठिकाणी अपयशी ठरलेले आहेत। त्यामुळं इथल्या मतदारांनी इतर कुठल्याही भूलथापांना बळी न पडता किंवा कुठल्या आमिषाला बळी न पडता त्यांनी भारतीय जनता पार्टीला समर्थन द्यावं। भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार हे उच्च शिक्षित आहेत, ते तरुण आहेत। मतदारांच्या वेदना काय आहेत, या गावचे विकासाचे प्रश्न काय आहेत याची जाण असलेले शिकलेले माणसं आम्ही या ठिकाणी आमच्या पॅनलमध्ये उभे केलेले आहेत। माझी सर्व मतदारांना माझं आव्हान आहे की त्यांनी यापूर्वीच्या सत्तेमधल्या लोकांना त्यांनी नकारावं आणि आमच्या या तरुण लोकांना त्यांनी संधी द्यावी। भविष्य काळामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार देशामध्ये आहे, राज्यामध्ये आमचं सरकार आहे। परवा लोहा इथं झालेल्या सभेमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी अभिवचन दिलेलं आहे की या दोन्ही शहरामध्ये जी काही विकासाची कामं प्रलंबित असतील ती मुख्यमंत्री स्वतः याच्यामध्ये लक्ष देऊन कामं करणार आहेत। त्यामुळं आमच्या पॅनलच्या सर्व उमेदवारांना इथल्या मतदारांनी जिंकून द्यावं असं आव्हान करतो आणि थांबतो। धन्यवाद। अखेरची निवडणूक आता 20 डिसेंबरला होणार आहे। मुख्य नगरपालिका निवडणुकीमध्ये नामनिर्देशन दाखल झाल्यानंतर अध्यक्षीय उमेदवाराच्या नामनिर्देशनावर आम्हाला काही आक्षेप घेतला होता आणि त्यानंतर कोर्ट केस झाल्या होत्या। याचा निकाल 25 नोव्हेंबरला आला आणि 25 नोव्हेंबर ही फॉर्म परत घेण्याची शेवटची तारीख होती। निवडणूक आयोगाच्या निकषाप्रमाणे कोर्टाचा निकाल आल्यानंतर किमान 3 दिवस नामनिर्देशन परत घ्यायला अवधी द्यायला पाहिजे होता, परंतु तो अवधी दिला गेला नाही। त्यामुळं निवडणूक आयोगानं आक्षेप दाखल केला आणि स्वतःहून त्यांनी हा निर्णय घेतला की ज्या अर्थी उमेदवारांना नामनिर्देशन परत घेण्यासाठी त्यांना अवधी दिला गेला नाही, त्यामुळे त्यांनी निवडणूक लांबणीवर टाकलेली आहे आणि भारतीय जनता पार्टी मुखेडमध्ये पूर्ण क्षमतेने निवडणूक लढवत आहे आणि आम्हाला विश्वास आहे जरी निवडणुकीचा कालावधी वाढला असेल
तरी तिथल्या जनमतामध्ये काही फरक पडणार नाही आणि भारतीय जनता पार्टी जेवढ्या जागा म्हणजे पूर्णच्या पूर्ण जागा जिंकायची स्थिती आमची कालही होती आणि भविष्यात सुद्धा आम्ही सगळ्या जागा जिंकू. नामनिर्देशन पत्रांची छाननीची प्रक्रिया झाली होती. तिथपर्यंतची प्रक्रिया ही पुन्हा होणार नाही, परंतु नामनिर्देशन परत घेणे त्यानंतर